ना कोणापेक्षा मोठं होण्याची आशा धरा, ना स्वतःला कमी समजण्याची चूक करा. इथे तर सर्वजण शिकण्यासाठी आले आहेत. सर्वांच्याच हातून चुका होतात. समोरचा चुकतो तसेच आपण देखील चुकतो. फक्त चुका वेगवेगळ्या असतात. हा विचार करूनच कधीही कोणाची निंदा करू नका. यामुळे तुमचं मन कधीही तिरस्काराने भरणार नाही. आपली आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी आपली मानसिक अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे. पैसा तर महाग महाग वस्तू देऊन जातो, पण हे मानसिक समाधान, भूक, झोप, आनंद यासारख्या अमूल्य गोष्टी देत असते. तुम्ही ना स्वतःला मिठी मारू शकता, ना स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकता. म्हणून एकमेकांसाठी जगणे म्हणजेच आयुष्य आहे. म्हणून वेळ द्या त्यांना जे तुमच्यासाठी वेळ काढतात. संपत्ती आणि सौंदर्याच्या नादी लागून तुमचा प्रामाणिकपणा कमी होऊ देऊ नका. कारण संपत्ती तर इथेच राहणार आहे आणि सौंदर्य मातीआड जाणार आहे, पण तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या मरणानंतर सुद्धा तुमची साथ सोडणार नाही. ज्या घरातील कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, मोठ्या लोकांचा आदर होतो, त्या घरामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो. प्रेम वाटलं तेव्हा रामायण घडलं आणि संपत्ती वाटली त्यावेळेला महाभारत घडलं. माणसाचा विनाश त्यावेळेला सुरू होतो ज्या वेळेला आपल्याच माणसाला मागे ओढण्यासाठी दुसऱ्या माणसाचा सल्ला घ्यायला सुरू करतो. जे घडत आहे त्याचा जास्त विचार करायचा नाही. जे आपल्याला मिळालं आहे ते गमवायचं नाही. यशस्वी तर तेच लोक होतात जे वाईट वेळ आणि संकटांवर रडत नाहीत. जेव्हा आपण हातांवरील रेषांवर आपले भविष्य शोधू त्यावेळेला समजून जा आपल्यामधील ताकद आणि आपल्या मनामधील विश्वास पूर्णपणे संपून गेला आहे. ज्याने आपल्याच लोकांना बदलताना पाहिलं आहे तो माणूस कितीही कठीण कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. मेलेला मासा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो आणि जिवंत मासा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध चालतो. जर तुम्ही देखील जिवंत आहात तर चुकीच्या गोष्टींना विरोध करायला शिका. संकटांना विरोध करून तर बघा. संघर्षमय जीवन जगून तर बघा. डोंगर सुद्धा तुम्हाला रस्ता देईल. एक दिवा आशेचा लावून तर बघा. कोणत्याही एका व्यक्तीला जास्त जीव लावणे धोक्याचं असू शकतं, कारण जास्त प्रेम हे आशेकडे, अपेक्षेकडे घेऊन जात असते, तर ही आशा, अपेक्षा दुःखाकडे घेऊन जात असते. जीवनाची कमाई संपत्तीने मोजली जात नाही, तर आपल्या शेवटच्या अंतिम वेळेत किती गर्दी झाली आहे यावरून मोजली जाते. मित्रमैत्रिणींनो, सुंदर आणि पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांना सोबत ठेवा. संघर्षमय जीवन सोपं होऊन जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.